नमस्कार सुगरण मैत्रिणींनो आणि मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. स्वयंपाकघर म्हणजे प्रत्येक घराचा मुख्य भाग. पण रोज सकाळी उठून आज डब्याला काय बनवायचं, भाजी कशी चवदार बनवायची किंवा कामाचा पसारा कसा आवरणार, हे प्रश्न आपल्याला सतावतात. कधी भाजी तिखट होते तर कधी रस्सा पातळ होतो, कधी लसूण सोलायला वेळ होतो तर कधी दूध उतू जातं. पण काळजी करू नका, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशा काही भन्नाट आणि सोप्या जादुई किचन टिप्स, ज्या तुमचा स्वयंपाकाचा वेळ तर वाचवतीलच, पण तुमच्या हाताला अशी चव आणतील की घरातले सगळे तुमचं कौतुक करत थकणार नाहीत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. टिप नंबर 1, कांदा टोमॅटोची ग्रेव्ही. जेव्हा तुम्ही कोणत्याही भाजीसाठी कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही तयार करता, तेव्हा कांदा लवकर मऊ होण्यासाठी त्यात अगदी चिमूटभर मीठ आणि साखर टाका. साखर टाकल्यामुळे कांद्याला छान कॅरमलाइज रंग येतो आणि भाजीची चव रेस्टॉरंटसारखी लागते. टिप नंबर 2, हिरव्या भाज्यांचा रंग. पालक, मेथी किंवा कोबी यांसारख्या हिरव्या पालेभाज्या शिजवताना अनेकदा त्यांचा रंग बदलतो. भाजीचा हिरवागार रंग तसाच टिकून ठेवण्यासाठी भाजी शिजत असताना त्यात पाव चमचा साखर टाका. भाजीचा रंग अगदी फ्रेश राहील. टिप नंबर 3, भाजी तिखट झाल्यास. जर चुकून रस्सा भाजी किंवा सुकी भाजी जास्त तिखट झाली तर घाबरून जाऊ नका. त्यात थोडेसे कोमट दूध, साय किंवा थोडेसे भाजलेले बेसन मिक्स करा. यामुळे तिखटपणा कमी होऊन भाजीला छान दाटसरपणा येतो. टिप नंबर 4, ग्रेव्हीला हॉटेलसारखी चव. हॉटेलसारखी रिच आणि क्रीमी ग्रेव्ही हवी असेल तर काजूऐवजी तुम्ही खरबुजाच्या बिया म्हणजेच मगज आणि थोडे तीळ गरम पाण्यात भिजवून त्याची पेस्ट ग्रेव्हीमध्ये वापरू शकता. हा अतिशय स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. टिप नंबर 5, रश्श्याला तरी आणण्यासाठी. भाजीला छान लालभडक तरी किंवा कट आणायचा असेल तर तेलात मसाले टाकण्यापूर्वी गॅस बारीक करा आणि अगदी थोडी लाल काश्मीरी मिर्च पावडर तेलात परतवून लगेच पाणी किंवा ग्रेव्ही टाका. मऊ लुसलुशीत पोळ्या. पोळ्या किंवा चपात्या संध्याकाळपर्यंत मऊ राहण्यासाठी पीठ मळताना त्यात पाण्याचा वापर करण्यासोबत 2 ते 3 चमचे कोमट दूध किंवा साय टाका. यामुळे पोळ्या कापसासारख्या मऊ होतात. पीठ मळण्याची सोपी पद्धत. जर तुम्हाला पीठ मळायचा कंटाळा येत असेल तर पीठ मळण्यापूर्वी परातीत थोडे कोमट पाणी घ्या. त्यात थोडे तेल आणि मीठ टाका. मग पाणी टाकून मळा. पीठ अगदी 2 मिनिटात मऊ मळले जाईल आणि हाताला चिकटणार नाही. पिठाला बुरशी न येण्यासाठी. उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवल्यास ते काळे पडते किंवा वरून कडक होते. असे होऊ नये म्हणून पिठाच्या गोळ्याला वरून थोडे तेल किंवा तूप लावा आणि हवाबंद डब्यात ठेवा. टिप नंबर 9, पुऱ्या फुगण्यासाठी. पुऱ्या छान टम्म फुगण्यासाठी आणि कमी तेलकट होण्यासाठी पुरीचे पीठ मळताना त्यात 1 ते 2 चमचे बारीक रवा मिक्स करा आणि पीठ हे थोडे घट्ट मळा. पुऱ्या जास्त वेळ फुगलेल्या राहतील. टिप नंबर 10, पराठे कुरकुरीत होण्यासाठी. बटाटा किंवा पनीरचे पराठे लाटताना ते फुटू नये म्हणून सारण पूर्णपणे थंड झाल्यावरच त्यात मीठ टाका. गरम सारणात मीठ टाकल्यास त्याला पाणी सुटते. टिप नंबर 11, मऊ आणि सुटसुटीत भात. भात शिजवताना तो मोकळा आणि पांढरा शुभ्र होण्यासाठी पाणी उकळताना त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब किंवा 1 चमचा तूप टाका. भाताचा प्रत्येक दाणा वेगळा होईल. टिप नंबर 12, वरण लवकर शिजवण्यासाठी. तूरडाळ किंवा चणा डाळ कुकरला लावताना ती लवकर शिजत नसेल तर डाळ धुताना त्यात चिमूटभर हळद आणि 2 थेंब तेल टाका. डाळ अगदी मऊ आणि लवकर शिजते. टिप नंबर 13, धान्याला कीड न लागण्यासाठी. तांदूळ, गहू किंवा डाळींना अळ्या आणि किडे लागू नये म्हणून धान्याच्या डब्यात तमालपत्र किंवा सुक्या लाल मिरच्या आणि खडे मीठ घालून ठेवा. टिप नंबर 14, बिर्याणीचा भात. बिर्याणी किंवा पुलावासाठी भात उकळताना पाण्यात 1 मोठी वेलची, लवंग आणि दालचिनी टाका. यामुळे भाताला खूप छान सुवास येतो. टिप नंबर 15, कुकरमधून पाणी बाहेर न येण्यासाठी. कुकरची शिट्टी होताना बऱ्याचदा डाळ किंवा भाताचे पाणी बाहेर येऊन गॅस खराब होतो. हे टाळण्यासाठी कुकरच्या झाकणाच्या आतल्या बाजूला आणि शिट्टीच्या भोवती थोडे तेल लावा. तसेच कुकरच्या आत एक छोटी स्टीलची वाटी ठेवून द्या.
टिप नंबर 16. हिंगाचा सुवास टिकवणे. हिंगाचा सुवास दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी हिंगाच्या डब्यात छोटासा गुळाचा खडा किंवा ओल्या मिरचीचे देठ ठेवून द्या. मिठाला पाणी सुटू नये म्हणून. पावसाळ्यात मिठाच्या भरणीला किंवा डब्याला ओलसरपणा येतो आणि मीठ पाणीदार होते. अशा वेळी मिठाच्या डब्यात तळाशी थोडे तांदळाचे दाणे टाका. तांदूळ जास्तीची आर्द्रता शोषून घेते. मसाले फ्रेश राहण्यासाठी गरम मसाला, धने जिरे पावडर किंवा लाल तिखट वर्षभर टिकवायचे असेल तर काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. मसाल्यांचा रंग आणि सुवास अजिबात कमी होत नाही. कसुरी मेथी. कसुरी मेथी भाजीमध्ये टाकण्यापूर्वी तव्यावर अगदी हलकी गरम करून हाताने क्रश करून टाका. यामुळे तिचा सुगंध 10 पटीने वाढतो. लसूण सोलायची सोपी पद्धत. लसणाच्या पाकळ्या लवकर आणि सहज सोलायच्या असतील तर लसणाच्या कुड्या थोड्या कोमट पाण्यात 10 मिनिटं भिजवून ठेवा किंवा तव्यावर हलक्या गरम करा. साल अगदी पटापट निघतील. कमी तेलकट भजी. भजी किंवा वडे तळताना ते जास्त तेल शोषून घेतात. हे टाळण्यासाठी तेलामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाका. यामुळे तळलेले पदार्थ कमी तेलकट होतात. तेलाचा वास घालवणे. एकदा वापरलेल्या तेलाला उरलेल्या अन्नपदार्थाचा वास येतो. हा वास घालवण्यासाठी तेल गरम करताना त्यात छोटा आल्याचा तुकडा टाका. त्यामुळे तेलाचा दुर्गंध निघून जातो. साबुदाणा वडा फुटू नये म्हणून. साबुदाणा वडा तळताना अनेकदा तो तेलात फुटतो आणि अंगावर तेल उडण्याची भीती असते. वड्याचे मिश्रण तयार करताना त्यात 1 ते 2 शिंगाड्याचे पीठ किंवा वरीचे पीठ घाला. वडा छान कुरकुरीत होऊन फुटणार नाही. पापड तळताना उन्हाळी वाळवणाचे पापड किंवा कुरडया तळताना तेल जास्त कडक नसावे. मध्यम गरम तेलात पापड तळल्यास ते जळत नाही आणि छान पांढरे शुभ्र निघतात. तळलेले पदार्थ मऊ पडू नये म्हणून. भजी किंवा समोसे तळल्यानंतर ते टिश्यू पेपरवर ठेवण्याऐवजी जाळीच्या भांड्यावर ठेवा. यामुळे वाफेने ते मऊ पडत नाही आणि कुरकुरीत राहतात. दूध ओतू जाऊ नये म्हणून. दूध तापवायला ठेवल्यावर ते वारंवार ओतू जात असेल तर दुधाच्या पातेल्यावर आडवा लाकडी चमचा किंवा उलथने ठेवा. दूध वर आले तरी पातेल्याबाहेर पडणार नाही. घट्ट दही लावण्यासाठी. हॉटेलसारखा चक्का किंवा घट्ट दही लावण्यासाठी कोमट दूध असताना त्यात थोडे विरजण घाला आणि डब्यात तळाशी 1 हिरवी मिरची देठासहित टाकून ठेवा. मिरचीतील घटकांमुळे दही छान घट्ट लागते. पनीर मऊ राहण्यासाठी. फ्रीजमध्ये ठेवलेले पनीर कडक होते. भाजी बनवण्यापूर्वी पनीरचे तुकडे 5 ते 10 मिनिटे हलक्या कोमट पाण्यात मीठ टाकून ठेवून द्या. पनीर अगदी पांढरशुभ्र मऊ होईल. तूप जास्त दिवस टिकवण्यासाठी. घरी लोण्यापासून तूप कढवताना तूप पूर्ण कढवल्यावर त्यात शेवटी विड्याचे पान किंवा छोटा गुळाचा खडा टाका. यामुळे तूप दाणेदार होते आणि त्याला छान सुवास येतो आणि तूप वर्षभर टिकते. लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी. लिंबू कडक असेल आणि त्यातून रस निघत नसेल तर लिंबू कापण्यापूर्वी त्या हाताने जमिनीवर किंवा ओट्यावर थोडे दाबून गोल फिरवा किंवा 1 मिनिटे कोमट पाण्यात ठेवा. रस दुप्पट निघेल. मिक्सरचे भांडे स्वच्छ करण्यासाठी. मिक्सरच्या भांड्याला मसाल्याचा पिवळा डाग किंवा वास येत असेल तर भांड्यात थोडे कोमट पाणी, लिंबाचा रस आणि खायचा सोडा मिक्सर 1 मिनिट फिरवून घ्या. भांडे नव्यासारखे चमकेल. ओट्यावरील मुंग्या घालवणे. स्वयंपाकाच्या ओट्यावर वारंवार मुंग्या होत असतील तर ओटा पुसताना पाण्यात थोडे व्हिनेगर आणि मीठ मिक्स करा. मुंग्या पळून जातील. कचऱ्याच्या डब्याचा वास. किचनमधील कचऱ्याच्या डब्यातून दुर्गंधी येऊ नये म्हणून डब्याच्या तळाशी वर्तमानपत्राचा कागद टाकून त्यावर थोडा खायचा सोडा भुरभुरा. वास येणार नाही. सिंकमधील पाण्याचा निचरा. किचनचे सिंक वारंवार तुंबत असेल किंवा पाईप जाम होत असतील तर सिंकच्या होलमध्ये 1 कप बेकिंग सोडा टाका. त्यावर 1 कप व्हिनेगर टाका आणि 5 मिनिटे 1 तांब्या उकळत पाणी ओता. पाईप एकदम क्लिअर होईल. हात स्वच्छ करण्यासाठी लसूण, कांदा किंवा मासे साफ केल्यानंतर हाताला येणारा उग्रवास घालवण्यासाठी हात धुताना थोडेसे टूथपेस्ट लावून किंवा स्टीलच्या भांड्याला हात चोळा. वास लगेच निघून जाईल. कांदा कापताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून. कांदा कापताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून कांदा सोलून त्याचे
2 तुकडे करा आणि 5 ते 10 मिनिटे थंड पाण्यात ठेवून द्या. त्यानंतर कांदा कापा. डोळ्यात पाणी मुळीच येणार नाही. बटाटे लवकर उकडण्यासाठी कुकरमध्ये बटाटे उकडताना त्यात 1 चमचा मीठ घाला. यामुळे बटाट्याची साल सहज निघतात आणि बटाटे लवकर उकडतात. हिरवी मिरची टिकवणे. हिरव्या मिरच्या बाजारातून आणल्यावर त्या जास्त दिवस ताज्या राहण्यासाठी त्यांच्या देठ काढून घ्या आणि एका एअरटाईट डब्यात टिश्यू पेपर ठेवून त्यात मिरच्या साठवा. कोथिंबीर फ्रेश ठेवणे. कोथिंबीर साफ करून तिची मुळे कापून घ्या. एका प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या डब्यात खाली वर्तमानपत्र किंवा टिश्यू पेपर ठेवून त्यात कोथिंबीर ठेवा. कोथिंबीर 15 दिवस छान राहील. सफरचंद काळे पडू नये म्हणून कापलेले सफरचंद डब्यात ठेवताना ते काळे पडू नये म्हणून त्यावर थोडे लिंबाचे पाणी किंवा मिठाचे पाणी स्प्रे करा. तर मित्रांनो, कशा वाटल्या तुम्हाला या 40 सोप्या आणि उपयोगी किचन टिप्स? मला खात्री आहे की या टिप्स वापरून तुमचा स्वयंपाकघरातील वेळ नक्कीच वाचेल आणि तुमचं काम सोपं होईल. यातील कोणती टिप तुम्हाला सर्वात जास्त आवडली किंवा तुम्ही कोणती टिप आधीपासूनच वापरत आहात हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बाजूला असलेली घंटी देखील नक्की दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुखी राहा, निरोगी राहा आणि चविष्ट खात राहा. धन्यवाद.